अखिल वारकरी सेवा मंडळ महाराष्ट्र राज्याच्या वतीने नेवासा तालुका कार्यकारिणीची घोषणा झापवडी येथे भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली। तालुका अध्यक्षपदी हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज पटारे तर उपाध्यक्षपदी हरिभक्तपरायण हरिदास महाराज काळे यांची एकमताने निवड करण्यात आली। मंडळाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हरिभक्तपरायण बलभीम महाराज पटारे आणि उपाध्यक्ष हरिभक्तपरायण सोमनाथ महाराज गांगर्डे यांची उपस्थितीत ही निवड जाहीर करण्यात आली। वारकरी संप्रदायाची संत परंपरा, आध्यात्मिक विचार आणि सेवाभावाची शिकवण समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी मंडळाच्या माध्यमातून विविध धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला आहे। तालुका कार्यकारिणीत संतराम पटारे, गेणुदास खंडागळे, रावसाहेब विळवंडे, सोपान थिटे, बाळासाहेब बर्डे, राधाकिसन खरपुडे, बाळासाहेब तवले, सुदामराव ससे आदींची निवड करण्यात आली। या निमित्तानं सकाळी 9 ते 11 या वेळेत हरिभक्तपरायण पंडित महाराज भुतेकर चांदा यांची सुश्राव्य कीर्तन सेवा झाली। संतांचे विचार, नामस्मरण, भक्ती, सेवा आणि सदाचार यांचे महत्त्व त्यांनी आपल्या कीर्तनातून विशद केले। कीर्तन सेवेने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले। ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषाने झापवडी परिसर भक्तिमय झाला। या धार्मिक सोहळ्यात झापवडी, लोहगाव, मोरे चिंचोरे, पटारे वस्ती, वांजोळी, पांढरी पूल, शिंगवे तुकाई तसेच घोडेगाव येथील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। वारकरी बांधवांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष धार्मिक आणि मंगलमय स्वरूप प्राप्त झाले। कार्यक्रमानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती। नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे वारकरी बांधव आणि भाविकांनी तसेच हरिभक्तपरायण कारभारी महाराज झरेकर, हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज झरेकर यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। नेवासा तालुक्यातील वारकरी बांधवांना संघटित करून संत महंतांच्या विचारांचा प्रसार, कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन, धार्मिक संस्कारांची जोपासना तसेच विविध सेवाभावी उपक्रमांना चालना देण्याचा संकल्प नव्या कार्यकारिणीने केला। भक्ती, सेवा आणि संस्कारांच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचे कार्य अधिक व्यापक करण्याचा निर्धार या सोहळ्यात व्यक्त करण्यात आला। आम्ही या संघटनेच्या वारकरी संघटनेच्या माध्यमातून फक्त वारकऱ्यांची आणि वारकऱ्यांची सेवा करणार आहोत आणि जे धार्मिक कार्य आहे त्या कार्याला आम्ही नेहमी हातभार लावण्याचा प्रयत्न करणार आहोत। धन्यवाद। नव्याने जे आपले नेवासा तालुक्याचे अध्यक्षपदी म्हणून ज्यांची निवड झाली बाळासाहेब महाराज पटारे हे देखील आपल्या सोबत आहेत। महाराज, आपण यापुढे या कार्यकारिणीच्या माध्यमातून काय कार्य करणार आहात? तर तालुक्यातील वारकरी संप्रदायाचं काम असेल तर सगळे कामं टाकून पहिलं ते काम करीन आणि सतत वारकऱ्याची सेवा करत राहीन आणि आमची संघटना कायम वारकऱ्याला साथ देईन। हे पद मिळण्याचं म्हणजे कारभारी महाराज झरेकर यांच्या कृपया आशीर्वादाने मिळालं। धन्यवाद। आपल्यासोबत ज्यांची उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी आज निवड झाली हरिभक्तपरायण हरिदास महाराज काळे महाराज, आज आपली उपाध्यक्षपदी या ठिकाणी निवड होत आहे, आपल्या काय भावना आहेत? कोणती वारकऱ्यांवर काही अडचण आली, काही वारकऱ्यांवर काही हानी होत आहे, पुढं कोणाला काही लोक अतिक्रमण वारकऱ्यावर करत आहेत, त्यासाठी कोणाला काहीही अडचण आली तर आम्ही त्यासाठी खंबीरपणे उभा राहू असं आम्ही सर्वांना आवाहन करतो की सर्व जेवढे आमचे कार्यकर्ते आहेत हे सर्व त्यासाठी कोणत्याही प्रसंग आला तरी उभे राहतील।